मित्रांनो, तुम्हाला पाठीमागे दिसतंय मी भारत पाकिस्तानच्या सीमेवरती नाही, मी रशिया युक्रेन युद्धामध्ये नाहीये, मी इस्रायल आणि इराणच्या बॉर्डरवरती नाहीये, मी कुठे आहे? पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील इंद्रायणीच्या नदी पात्रामध्ये. आणि इथे तुम्ही बघताल मोठमोठी घरं जेसीबीने पाडायचं काम इथे चालू आहे. एखाद्या युद्धामध्ये सुद्धा नागरिकांचं जेवढं नुकसान होत नाही त्याच्यापेक्षा जास्त नुकसान इथं या नागरिकांचं होतंय. आणि या नागरिकांची चूक काय की त्यांनी भारताच्या महाराष्ट्र शासन या शिक्क्यावर विश्वास ठेवला, त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका या शिक्क्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी इथं जमिनी घेतल्या, त्यांनी इथं बांधकामं केली, अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले, परवानग्या दिल्या आणि आज त्या नागरिकांचं सगळं हे म्हणजे ज्या आयुष्यभराची ज्यांची पुंजी आहे, आयुष्यभराची ज्यांची संपत्ती त्यांनी एका घरावर लावली आणि ती घरं अशा प्रकारे इथं पाडली जातात. मित्रांनो, गाझापट्टी तुम्ही बघितली असेल, त्या गाझापट्टीपेक्षाही भयानक पद्धतीनं आपल्याच सरकार आपल्याच नागरिकांवरती अन्याय करते आणि ते सुद्धा आपल्याच सरकारमध्ये काम करणाऱ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले आणि या नागरिकांना परवानगी दिली. माझी अशी अपेक्षा आहे, मी माझा शब्द आहे तुम्हाला, ज्या अधिकाऱ्यांनी हे परवानग्या दिल्या, ज्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यात पैसे खाल्ले, ते बांधकामवाले असतील, पाणी पुरवठावाले असतील, वीजवाले असतील, लिफ्टवाले असतील, आर्किटेक्चर असतील, या सगळ्यांकडून हे पैसे वसूल करून त्या नागरिकांना परत मिळवून दिले जातील. कारण त्या नागरिकांनी विश्वास ठेवला सत्यमेव जयते ह्या शिक्क्यावरती, त्यांनी विश्वास ठेवला महापालिकेच्या कायद्यांवरती, परंतु इथले सगळे अधिकारी भ्रष्ट निघाले आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ह्या नागरिकांचं फसवणूक केलेली आहे. फसवणूक भराव टाकला त्यांनी केली आहे, फसवणूक बिल्डरनी केली आहे, फसवणूक आर्किटेक्चरनी केली आहे आणि सगळ्यात मोठी फसवणूक शासकीय अधिकृत फसवणूक ही अधिकाऱ्यांनी केली आहे. त्या सगळ्यांच्या पगारातून ते वसूल करून अशा अनधिकृत बांधकामांना परवानगी देऊन त्यांनी जे काही कायद्याचं उल्लंघन केले त्यांना सुद्धा MRTP लावला पाहिजे, त्यांना सुद्धा मोका लावला गेला पाहिजे, अशा प्रकारची मागणी माझी आहे. आणि भविष्यात आम्ही ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या अधिकाऱ्यांना मोजून ज्यांनी पैसे खाल्ले त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही.